विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. चालू घडामोडी 2025 हा घटक आपण कव्हर करतोय. तर या घटकामध्ये आपण वेगवेगळ्या महत्त्वाच्या घडामोडी डिटेलमध्ये पाहत असतो. दुसरं म्हणजे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आणि समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपल्या लेक्चरचा आजचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे मारुती चितमपल्ली यांचं झालेलं निधन आणि त्या निधनामुळे यांच्याबद्दल काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना ते आपल्याला पाहावे लागतील. मारुती चितमपल्ली सध्या का चर्चेत होते तर रिसेंटली जे पद्म पुरस्कार झाले होते 2025चे, तर या पद्म पुरस्कारामधला पद्मश्री पुरस्कार यांना मिळाला होता मारुती चितमपल्ली यांना, आणि यांचं निधन झाल्यामुळे सध्या ती न्यूज चर्चेमध्ये होती. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मारुती चितमपल्ली यांना कोणत्या नावानं ओळखलं जातं? अरण्य ऋषी, म्हणजे जंगलावर प्रेम करणारे ऋषी, अरण्य ऋषी या नावानं त्यांना ओळखलं जातं सध्या, त्यामुळे ते चर्चेत होते. वन अधिकारी म्हणून त्यांनी जवळपास 36 वर्ष आपली सेवा दिली आणि ती सेवा करत असताना निसर्गाबाबतचं प्रेम याबाबत त्यांनी लिहिलेली पुस्तकं आणि त्यांचं लेखन याच्यामुळं मारुती चितमपल्ली हे जास्त करून ओळखले जातात. आता यांच्याबद्दल बघताना काही महत्त्वाच्या गोष्टी. पहिला महत्त्वाचं म्हणजे ते कोणत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते? कोणत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते? तर 2006 साली जे सोलापुरात झालेलं होतं ना, 2006 साली सोलापुरात झालेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले होते. जन्म त्यांचा सोलापूरचाच असल्यामुळं हा घटक इथे एक पहिला महत्त्वाचा लक्षात ठेवा. दुसरा म्हणजे त्यांना कोणत्या पुस्तकासाठी राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळालेला होता तो घटक आपल्याला पाहावा लागेल. त्यांना रातवा या पुस्तकाला, कोणतं पुस्तक आहे? रातवा या पुस्तकाला कोणत्या वर्षीचा? 1993-94 सालचा महाराष्ट्र राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता. पुस्तकाचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणतं आहे? रातवा हे नावाचं पुस्तक आहे. म्हणजे दोन महत्त्वाचे मुद्दे आपण या घटकामधून बघितले. एक म्हणजे 2006 सोलापुरात झालेलं अखिल भारतीय साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्याचे अध्यक्ष रातवा हे जे पुस्तक होते 1993-94 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला होता. मारुती चितमपल्ली यांनी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होऊन निबंध वाचन केलेलं आहे. 1990 मध्ये मेळघाट मधला जो व्याघ्र प्रकल्प होता तिथं उपसंचालक पदावरून सेवानिवृत्त झालेले होते. त्यांचं योगदान जर बघायला गेलं तर जो कर्नाळा पक्षी अभयारण्य असू द्या किंवा नवेगाव राष्ट्रीय उद्यान असू द्या, नागझिरा अभयारण्य आणि शेवटी माळघाट व्याघ्र प्रकल्प, या सगळ्या प्रकल्पाच्या विकासात त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकपदी सुद्धा ते राहिलेले होते. मराठी अभ्यासक्रम समिती जी होती, इतर संस्थांचे सदस्य, याच्यामध्ये सुद्धा ते सदस्य राहिलेले होते. बऱ्याच घटकामध्ये ते सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. फक्त परीक्षेसाठी इम्पॉर्टंट 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला, त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी केव्हा भूषवलं आणि त्यांना कोणत्या नावानं ओळखलं जातं आणि रिसेंटली कोणता पुरस्कार मिळाला, हे महत्त्वाच्या गोष्टी आपण इथं कव्हर केलेल्या आहेत. पुढचा घटक आहे तो म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सिटी ऑफ द ऑनर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सिटी ऑफ द ऑनर हा पुरस्कार महत्त्वाचा. ठीक आहे, आता दिलाय कोणाला? आपल्या राष्ट्रपतींना दिलाय. बरं, हा पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो तर तो देश आहे पोर्तुगाल. पोर्तुगाल देशाकडं सिटी ऑफ ऑनर हा पुरस्कार दिला जातो. पोर्तुगालची राजधानी लिस्बन या ठिकाणी या पुरस्काराचं ठिकाण होतं आणि तिथे वितरण करण्यात आलेलं होतं. एप्रिल 2025 मध्ये जेव्हा द्रौपदी मुर्मू यांनी पोर्तुगालला भेट दिली होती ना, त्यावेळी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. बरं, हा पुरस्कार का दिला गेला सध्या सिटी ऑफ ऑनर आणि त्यांनी का भेट दिली? त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे, कारण 2025 मध्ये भारत आणि पोर्तुगालचे जे राजनैतिक संबंध आहेत तर त्या संबंधाला 50 वर्ष पूर्ण झाले होते. म्हणून या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती मुर्मूंनी पोर्तुगालला भेट दिली होती आणि त्या भेटीमध्ये पोर्तुगाल देशाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सिटी ऑफ द ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला 2-3 मुद्दे फक्त लक्षात ठेवायचे. सिटी ऑफ ऑनर हा पुरस्कार कोणाला दिला? द्रौपदी मुर्मूंना. कोणत्या देशानं दिला? पोर्तुगाल देशानं दिला. का दिला? कारण भारत आणि पोर्तुगालमधले राजनैतिक संबंधाला 50 वर्ष कंप्लीट झाले. कोणत्या ठिकाणी ते पुरस्काराचं वितरण झालं? लिस्बन या ठिकाणी.
पोर्तुगालची राजधानी आहे ती. ओके, याच्यामुळं एवढा महत्त्वाचा घटक आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाकी इतर घटक नाही लक्षात ठेवले तरी चालू शकतं. पुढील चालू घडामोडीकडे जाण्या अगोदर एक महत्त्वाची रिमाइंडर, तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपला अँड्रॉइड ॲप गुगल प्ले स्टोअर तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी या ॲप्लिकेशनवर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला पाहायला मिळतील. चालू घडामोडी असू द्या, बायोलॉजी टेस्ट सिरीज, विज्ञान टेस्ट सिरीज, चालू घडामोडीचे लेक्चर्स, प्लस इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, बऱ्याच विषयाचे लेक्चर्स आहेत आणि खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला हे लेक्चर्स आपल्या ॲप्लिकेशनवर पाहायला मिळतील. त्याचा तुम्ही लाभ घ्या. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन अजय कुमार MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असंही डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवरनं पण डाउनलोड करू शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खरीप हंगामात AA वापरणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं ठरले? तर ते ठरलेलं आहे महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर. त्यानंतर पुढची न्यूज आहे, ई कॅबिनेट प्रणाली महाराष्ट्र राज्य सरकारनं लागू केली. त्याच्यामुळं ही महत्त्वाची न्यूज इथं चर्चेमध्ये आलेली होती. ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारं महाराष्ट्र देशातलं कितवं राज्य बनलं? 7वं राज्य बनलं. मग या अगोदर अशी कोणती राज्य आहेत की ज्यांनी ई कॅबिनेट प्रणाली लागू केली? त्यामध्ये उत्तराखंड आहे, उत्तर प्रदेश आहे, अरुणाचल प्रदेश आहे, आंध्र आहे, हे 4, तेलंगणा 5, त्रिपुरा 6 आणि महाराष्ट्र आता ठरलेलं आहे 7वं. म्हणजे 6 इतर राज्य कोणते आहेत? उत्तर प्रदेश, उत्तराखंड हे 2, त्यानंतर आंध्र प्रदेश, अरुणाचल हे 2, तेलंगणा आणि त्रिपुरा, आणि 7वं ठरलेलं आहे महाराष्ट्र. मग तुम्ही म्हणाल ई कॅबिनेट प्रणाली म्हणजे काय असतं? ई कॅबिनेट प्रणाली म्हणजे थोडक्यात पेपरलेस कारभार. पेपरलेस कारभार म्हणजे कसं? कॅबिनेट म्हणजे कॅबिनेट बैठक, मंत्रिमंडळाची बैठक. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीचं जे कामकाज आहे ते पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असणार. याच्यामध्ये कागदाचा वापर केला जाणार नाही, म्हणजेच याला ई कॅबिनेट प्रणाली असं म्हटलं जातं. मग कागदाचा जर वापर करायचा नसेल तर मंत्र्यांना त्यामध्ये काय केलं जाणार? तर एकतर iPad दिले जाणार किंवा स्मार्ट टॅबलेट दिले जाणार आणि त्याच्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रस्ताव असेल, त्यांचा अजेंडा काय असेल, कोणती कागदपत्र, हे सगळे घटक तुम्हाला त्यामध्ये दिले जाणार. आणि महाराष्ट्र राज्य सरकारनं सध्या काय केलंय तर ह्या सगळ्या उपकरणाचा काही खर्च येणार आहे आणि तो खर्चासाठी 1.16 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिल्यामुळे न्यूज चर्चेमध्ये आली होती. तर परीक्षेसाठी लक्षात ठेवा, ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारं महाराष्ट्र देशातलं कितवं राज्य बनलं? 7वं राज्य बनलं. पहिली 6 राज्य कोणती? उत्तर प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल, आंध्र, तेलंगणा आणि त्रिपुरा. एवढं इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची न्यूज येते, अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण लागू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं ठरलं? म्हणजे अनुसूचित जातींचं आरक्षणाचं जे वर्गीकरण आहे, वर्गीकरणामध्ये वेगवेगळे घटक आहेत, म्हणजे विभागणी केलेली आहे. गट 1, गट 2, गट 3, याच्यामध्ये सर्वाधिक मागास असतील असे जवळपास 15 समुदाय आहेत. गट 2 मध्ये मध्यम स्वरूपाचे मागास असणारे 18 समुदाय आहेत आणि गट 3 मध्ये तुलनेने अधिक 36 समुदाय आहेत, त्यांना वेगवेगळं आरक्षण दिले गेलेलं आहे. तर हे तेलंगणामध्ये लागू करण्यात आलेलं आहे की अनुसूचित जातीचं आरक्षण वर्गीकरण लागू केलं तेलंगणानं, त्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. बरं, तेलंगणा सरकारनं हे असं का केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कितव्या जयंतीचं औचित्य साधून तेलंगणानं हे जारी केलं. तर 134व्या जयंतीचं औचित्य साधून काय केलेलं आहे, तेलंगणानं अनुसूचित जातीचं आरक्षण वर्गीकरण लागू केलं आणि असं लागू केल्यामुळं हे देशातलं पहिलं राज्य बनलेलं आहे. सध्या आणखी एक राज्य चर्चेत होतं ते म्हणजे उत्तराखंड. उत्तराखंड का चर्चेमध्ये होतं तर स्वातंत्र्यानंतर समान नागरिक संहिता लागू करणारं ते विधेयक मंजूर करणारं देशातलं पहिलं राज्य बनल्यामुळं तोही चर्चेत होतं. त्याच्याशिवाय आणखी एक राज्य चर्चेत होतं ते म्हणजे नागालँड. हे थोडंसं लक्षात ठेवा बरं का, कारण नागालँड हे भारतातलं किंवा ईशान्य भारतामध्ये चर्चेत का आलं, कारण ईशान्य भारतामध्ये आधार लिंक्ड बर्थ रजिस्ट्रेशन सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य, म्हणजे आधार लिंक्ड बर्थ रजिस्ट्रेशन सुरू करणारं ईशान्य भारतातलं पहिलं राज्य ठरलं होतं नागालँड. त्याच्यामुळे ही सुद्धा न्यूज यामध्ये चर्चेमध्ये आलेली होती. त्याच्याशिवाय मध्य प्रदेश राज्य थोडंसं लक्षात घ्या, जे ऑनलाईन समन्स आणि वॉरंट प्रणाली आहे हे सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं होतं. हे जे देशातली पहिली राज्य आहेत ना, हे रिसेंटली चर्चेत आले होते. तसं
कोणतं असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं? तमिळनाडू, जे चर्चेमध्ये घटक होता. 100% साक्षरता घोषित झालेलं पहिलं राज्य केरळ, चर्चेतला घटक होता, तेही तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. किंवा एकात्मिक राज्यस्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणारं देशातलं प्रमुख राज्य म्हणून महाराष्ट्र ठरलेलं आहे. असे बऱ्याच घटकासाठी ही महत्त्वाची राज्य आहेत ना, ते इम्पॉर्टंट आहे. परीक्षेसाठी काय महत्त्वाचं? परीक्षेसाठी मी तुम्हाला सांगतो, ह्यातले 4 महत्त्वाची राज्य तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिलं, अनुसूचित जातीचं आरक्षण वर्गीकरण लागू करणारं देशातलं पहिलं राज्य तेलंगणा. स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता विधेयक मंजूर करून लागू करणारं देशातलं पहिलं राज्य उत्तराखंड. ईशान्य भारतात आधार लिंक्ड बर्थ रजिस्ट्रेशन सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य नागालँड. त्याच्यानंतर चौथा घटक, डिजिटल समन्स आणि ऑनलाईन समन्स आणि वॉरंट प्रणाली सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य मध्य प्रदेश. आणि एकात्मिक राज्यस्तरीय सायबर कमांड आणि कंट्रोल सेंटर, म्हणजे सायबर कमांड आणि कंट्रोल सेंटर सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य ते म्हणजे महाराष्ट्र. ही राज्य आहेत ना, ही महत्त्वाची रिसेंटली चर्चेत आलेली, की वन लायनरमध्ये तुम्हाला याच्यावर कसाही प्रश्न विचारला जाऊ शकेल. हे जे घटक आहेत, या घटकाला तुम्हाला फोकस करणं जास्त गरजेचं राहील. पुढची न्यूज आहे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? त्यांचं नाव आहे राहुल पांडे. महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर राहुल पांडे यांची नेमणूक झाल्यामुळं न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. मग प्रश्न असा विचारला, जो राज्य माहिती आयोगाची रचना आहे, ओके, तो माहिती अधिकार अधिनियम 2005चा कोणत्या कलमानुसार सुनिश्चित केली जाते? त्यातलं कलम नंबर 15 येतं, त्याच्यानुसार केलं जातं. राज्यामध्ये एकच मुख्य माहिती नियुक्त असतात आणि ते राज्य माहिती आयोगाचं प्रमुख म्हणून ते काम बघत असतात. मग प्रश्न असा विचारला, कायद्यानुसार जर असं म्हटलं, मुख्य माहिती आयुक्ता व्यतिरिक्त जास्तीत जास्त किती राज्य माहिती आयुक्त असू शकतात? तर जास्तीत जास्त असे 10 राज्य माहिती आयुक्त त्यामध्ये असू शकतात आणि त्यांची नेमणूक गरजेनुसार राज्य सरकार करत असतं. राज्य सरकारला तो अधिकार असतो, गरजेनुसार ते पद करत असतं त्याच्यानुसार. ठीक आहे, तर महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली? राहुल पांडे यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे कोणत्या राज्य सरकारनं जलसंधारणासाठी भगीरथ ॲप लॉन्च केलेलं आहे? ते राज्य आहे उत्तराखंड राज्य सरकार. लक्षात राहू द्या, उत्तराखंड राज्य सरकारनं जलसंधारणासाठी भगीरथ ॲप लॉन्च केलेलं आहे. त्यांचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो, T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला? तर तो ठरलेला आहे विराट कोहली. जगामध्ये सर्वाधिक T20 रनमध्ये जर बघितलं तर ख्रिस गेलच्या नावावर तो रेकॉर्ड आहे, 15,000पेक्षा जास्त धावा आहेत. आणि विराट कोहलीनं आता 13,000 बनवल्यामुळं तो चर्चेमध्ये आलेला होता. T20 म्हणजे हे इंटरनॅशनल नाही आहे बरं का, सगळ्या T20 म्हणजे लीग स्पर्धा असतील किंवा इतर स्पर्धा असतील देशांतर्गत, तर या सर्व स्पर्धांमध्ये 13,000 धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरल्यामुळं चर्चेमध्ये आला होता. याच्याशिवाय बाकी इतर कोणत्या खेळाडूंनी 13,000 धावा पूर्ण केलेत? भारतीय नाहीत पण जगातले इतर खेळाडू आहेत, ते पाहूया. विराट कोहली शिवाय ख्रिस गेल आहे, ॲलेक्स हेल्स आहे, शोएब मलिक आहे, कॅरम पोलार्ड आहे आणि मग विराट कोहलीचा नंबर लागतो.